माईच्या किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। हॉटेलमध्ये मिळतो तसाच क्रिस्पी ड्राय मंचुरियन घरी बनवायचा आहे ना? चला तर मग ही रेसिपी नक्की पहा। एक मोठी वाटी मी किसलेला कोबी घेतलेला आहे, चॉप करून एक गाजर घेतलेला आहे, एक शिमला मिरची घेतलेली आहे चॉप करून, आणि थोडेसे म्हणजे चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। 4 हिरव्या मिरच्या होत्या आणि 1 चमचा मी आल्याचं बारीक कट करून घेतलेलं आहे, ते तुकडे टाकलेले आहेत। आणि त्यानंतर मी लसूण टाकलेला आहे 1 ते 1.5 चमचा बारीक कट करून। आणि हे जे आहे ना ते कोथिंबीरचे देठ आहेत, एकदम कोवळे देठ आहेत, मी ते पण बारीक कट करून टाकलेले आहेत। त्यानंतर 2 चमचे मी सोया सॉस टाकलेला आहे, त्यानंतर चिली सॉस टाकलेला आहे 2 चमचे। हे जे आहे ना कॉर्नफ्लोअर आहे, एक मोठा बाउल घेतलेला आहे मी कॉर्नफ्लोअर, जसं लागेल तसं टाकायचं आहे आपल्याला। आणि हे आहे ना पोहे जे असतात ना आपले, ते मी मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत। आपल्याला सर्व एकत्र नाही टाकायचं आहे, थोडं थोडं करून टाकायचं आहे। मी थोडंसं म्हणजे अर्धा बाउल टाकलेला आहे कॉर्नफ्लोअर आणि 3 चमचे टाकलेला आहे मी पोहे, म्हणजे बारीक केलेले जे पोहे आहे ना ते टाकलेले आहे। चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे। पोहे टाकल्यामुळे ना खूप छान कुरकुरीत एकदम क्रंची होतात आणि आतून सॉफ्ट असे छान होतात मंचुरियन। तुम्ही बघा, अंगच्याच पाण्यामध्ये आपल्याला भिजवायचं आहे, पाणी दुसरं बिलकुल घ्यायचं नाही, एकदम छान भिजल्या जातात। अशा पद्धतीने तयार करा, जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मी सर्व बॉल तयार करून घेतलेले आहेत आणि पोहे बारीक करून घेतलेले, त्यानंतर 2 चमचे लागलेले आहेत, म्हणजे एकूण 5 चमचे लागलेले आहेत, बाकीचं उरलेलं आहे। आणि जे कॉर्नफ्लोअर जे आहे ना ते पाऊण वाटीपेक्षा जास्त लागलेलं आहे, थोडंसं 2-1 चमचे उरलेलं आहे फक्त। तेल गरम झालेलं आहे, आता ते बॉल जे आहेत ते आपण सोडून घेऊया। छान तळू द्यायचे, घाई गडबड करायची नाही आहे आपल्याला, व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। कारण जर तसं केलं ना तर काय होतं, वरतून तळतात आणि मध्ये जे आहे ना ते कच्चे राहतात, त्यामुळे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता एवढे मस्त तळलेले आहेत, छान तळलेले आहेत। अशा पद्धतीने आता आपण सर्व जे बॉल आहेत ना ते तळून घेऊया। बघा किती सुंदर कलर आलेला आहे, खूप छान लागतात चवीला। अशा पद्धतीने नक्की एकदा करून पहा। तेल खूप गरम करून नका तळू, मध्यम तेलावर म्हणजे मध्यम आचेवर तळायला पाहिजे, कारण वरतून जे आहे ना कडक होतात आणि आतून तसेच कच्चे राहतात। तुम्ही बघा मी कशा पद्धतीने तळलेले आहेत। त्यानंतर मी डबल म्हणजे फ्राय करून घेतलेले आहेत, कारण का तर एकदम क्रंची आणि छान लागतात ते, त्यामुळे बिलकुल मऊ पडत नाहीत। अशा पद्धतीने जास्त वेळ नाही, फक्त एखादा मिनिट, म्हणजे एखाद्या मिनिटाच्या आतच ते काढायचे आहे आपल्याला। खूप छान होतात, एकदम क्रंची होतात, तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला आता एक म्हणजे फोडून दाखवते। बघा आतून किती सॉफ्ट झालेला आहे आणि वरतून जे आहे ना ते एकदम कडक आहेत। अशा पद्धतीने तळून घेतले ना की छान लागतात। आर्टिफिशियल कलर नाही किंवा काहीच टाकलेलं नाही आहे मी, अगदी कमी साहित्यांमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे, खूप वेळसुद्धा लागत नाही, अर्ध्या तासाच्या आत रेसिपी तयार होते। आता त्याच कढईमध्ये मी तेल काढून घेतलेलं आहे बाजूला, आणि थोड्या तेलामध्ये मी आलं लसूण टाकलेलं आहे, त्यानंतर जो किसलेला कोबी होता ना तो टाकलेला आहे 1 वाटी, आणि 1 वाटी कांदा टाकलेला आहे। ते आता आपण व्यवस्थित परतून घेऊया। फुल गॅसवर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। त्यानंतर मी शिमला मिरची टाकलेली आहे, शिमला मिरची नंतर टाकायची आहे, कारण ती लगेच हे होते, सॉफ्ट होते म्हणून। आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्याच्यानंतर मी 2 जे आहे ना हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, चिली सॉस टाकलेला आहे, 2 ते 3 चमचे आहे चिली सॉस। त्यानंतर सोया सॉस टाकलेला आहे, 2 चमचे सोया सॉस आहे। फास्ट आता आपण म्हणजे परतून घ्यायचं आहे, सिम गॅसवर बिलकुल करायचं नाही आहे, फास्ट गॅसवर करायचं आहे आपल्याला ही प्रोसेस। त्यानंतर मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं होतं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ती स्लरी तयार करून घेतलेली आहे, आणि आता ती त्यामध्ये ओतलेली आहे। एकदम फास्ट आपल्याला म्हणजे फिरवून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे बॉल्स तयार केलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहे। आता मीठ टाकून घेऊया आपण चवीप्रमाणे, आणि त्यानंतर टोमॅटो सॉस टाकलेला आहे मी।
परत एकदा व्यवस्थित छान फुल गॅसवर परतून घ्यायचं आहे। भन्नाट अशी रेसिपी खायला एकदम छान, बाहेरच्यापेक्षा छान लागते। तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहेत। त्यानंतर आपण कोथिंबीर टाकलेली आहे। थोडंसं आता व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण मस्त गरमागरम सर्व करायचं आहे। बघूनच तोंडाला पाणी आले की नाही खरं सांगा। आवडली असेल रेसिपी तर नक्की करून पहा। अगदी कमी वेळामध्ये, कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे। जास्त वेळ लागत नाही। बाहेरचं म्हणजे आणून खाण्यापेक्षा घरच्या घरी तयार करून नक्की खा। रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा किती छान दिसते, बाहेरून क्रिस्पी आणि सॉसमुळे एकदम चटपटीत अशी रेसिपी आहे। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।